मला इतका राग येतो या सगळ्याचा, या शासनाचा, या व्यवस्थेचा, की राजीनामा अजून हवाय, अजून राजीनामा हवाय. इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा हवाय. एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? का अजित पवार यांना राजीनामाच द्यायला भाग पाडतात? यांना बडतर्फ करा, असा मंत्री नको, हे आदेश द्यायला 2 मिनिटं नाही लागली पाहिजेत. पण हे एवढे दिवस अक्षरशः म्हणजे मला प्रचंड लोकांचे मेसेजेस आलेत. सगळे लोक रडत आहेत, माध्यमं रडत आहेत, माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडत आहेत. आणि आपले शासन इतकं निष्ठुर झाले, इतकं अमानवीय झालं आता, की त्यांना अजूनही राजकारण करायचंय, अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत. मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं. कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आलेत, असंख्य लोकांचे, की रात्री झोप लागली नाहीये. त्या धनंजयचा सकाळी मला 2:30 वाजता मेसेज आहे, 2:30 वाजता, की ताई मला बघवत नाहीये हे सगळं, मी काहीतरी निर्णय घेणार आहे. तर मी त्याच्याशी सकाळी 7 वाजता बोलले, की धनंजय असं करू नको, शांत राहा, तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला, आता तरी शांत राहा. आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे आता, सगळी मुलं, सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तो रडतोय, माध्यमं रडत आहेत, रिपोर्टर्स रडत आहेत, आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची. वाव वाव, मला काय बोलावं खरंच कळत नाहीये. कंटाळा आलाय मला या राजकारणाचा. राग येतोय, वीट येतोय, चीड येतेय, सगळं होतंय. आणि मला असं वाटतंय की आता प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।